मी निखिल प्रभाकरराव हरकळ आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, आजचा आपला विषय आहे कम्फर्ट झोन म्हणजे भीतीची सुसंस्कृत भाषा. तर फ्रेंड्स, कम्फर्ट झोन हा शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला ऐकायला खूप गोड वाटतं. पण खरंच ते गोड आहे का, ते बरोबर आहे का? तर नाही. कम्फर्ट झोन म्हणजे आपण आपल्या लाईफमधल्या भीतीला दिलेलं एक सुसंस्कृत लेबल आहे, सुसंस्कृत नाव आहे. प्रत्येकच व्यक्ती त्याच्या स्वतःच्या एका कम्फर्ट झोनमध्ये जगत असतो फ्रेंड्स. आणि हा कम्फर्ट झोन त्याला बऱ्याच काही गोष्टी करण्यापासून थांबवत असतो. तर पहिले तर आपण हे पाहून घेऊ की कम्फर्ट झोन म्हणजे काय. तर फ्रेंड्स, कम्फर्ट झोन म्हणजे कमजोरी नाही, कम्फर्ट झोन म्हणजे आळस नाही, तर कम्फर्ट झोन म्हणजे फिअर विथ लॉजिक आहे. जसं की मी तुम्हाला एक उदाहरण देतो. फिअर विथ लॉजिक म्हणजे काय, की आज योग्य वेळ नाहीये, मी रेडी नाहीये, मला असं वाटतं की थोडं थांबायला पाहिजे, थोडं वेट करायला पाहिजे, थोडं स्टेबल लाईफ व्हायला पाहिजे, मग आपण ही गोष्ट स्टार्ट करू. दिस इज फिअर विथ लॉजिक फ्रेंड्स. यालाच आपण फिअर विथ लॉजिक म्हणू शकतो. ही भाषा शांत आहे, पण ह्या भाषेमुळे आपण कुठेतरी थांबतो, आपण कुठेतरी स्टॉप होतो, आणि जे चुकीचं आहे. आणि आपला कम्फर्ट झोन हा एक फिअर विथ लॉजिक असतो फ्रेंड्स. तर आता दुसरा माझा मुद्दा जो आहे तो आहे की भीती सुसंस्कृत कशी होते फ्रेंड्स. तर आपलं जे फिअर असतं, आपली जी भीती असते, ते आपल्याला आपण कधीच असं नाही म्हणत की मला भीती वाटते. आपण त्याला कारण देतो, आपण त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक्स देतो. उदाहरणार्थ की मी रेडी नाहीये, ही रिस्पॉन्सिबिलिटी मला थोडी अवघड वाटते, ही रिस्क घ्यायला मी सध्या तयार नाहीये, किंवा मला असं वाटतं की मी थोडं वेट केलं पाहिजे, थोडं थांबलं पाहिजे, थोडं स्टेबल झालं पाहिजे. आणि मग हे एक फील गुड फॅक्टर होतं, आणि आपण त्याला एक रिस्पेक्टेबल नाव देतो, कम्फर्ट झोन. या गोष्टी आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमध्ये लक्षात येत नाहीत, कारण आपली जी लाईफ असते ती आपण एका आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने जगत असतो, एन्जॉय करत असतो. पण हा विचार आपण कधीच करत नाही की कम्फर्ट झोन खरंच योग्य आहे का, आणि कम्फर्ट झोन का चुकीचा असतो. तर फ्रेंड्स, जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतो ना, त्यावेळेस आपल्याला काही गोष्टींची जाणीव होत नाही. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला वेदना कधीच लक्षात येत नाहीत, कारण कम्फर्ट झोन आपल्याला कधीच वेदना जाणवू देत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कम्फर्ट झोनमध्ये आपल्या एक माइंड अलर्ट असतं. आपला एक माइंड आपल्याला अलार्म देत असतो की नाही बाबा, जागा हो, अवेअर हो, हे तुला करायलाच पाहिजे. तो अलार्म आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमध्ये कधीच येत नाही. कम्फर्ट झोनमध्ये आपल्यासोबत काय होतं फ्रेंड्स, तर पहिली गोष्ट आपल्यासोबत जी होते ती म्हणजे आपलं जे ॲम्बिशन्स आहेत ते हळूहळू कमी होतात. दुसरी गोष्ट आपल्यासोबत जी होते ती म्हणजे आपली क्युरिओसिटी, आपली लर्निंग ॲबिलिटी हळूहळू कमी व्हायला लागते. आपण हळूहळू थांबायला लागतो आणि स्लो व्हायला लागतो. दिस इज व्हॉट कॉल्ड ॲज स्लो सफोकेशन. आपण एकदम स्टॉप होत नाही, आपण हळूहळू हळूहळू त्या गोष्टी इग्नोर करायला लागतो, आणि एक स्लो सफोकेशन आपल्या लाईफमध्ये येतं, जे करून आपल्याला ग्रो करता येत नाही आणि आपण पॉज होतो लाईफमध्ये. तर फ्रेंड्स, मी माझ्या स्वतःचे काही उदाहरणं तुम्हाला द्यायची इच्छा आहे माझी. जेव्हा मी माझ्या लाईफमध्ये काही गोष्टी करायच्या होत्या त्यावेळेस मी जवळपास 6 ते 8 महिन्यांचा वेळ घेतला, कारण मला एक भीती वाटत होती की मी हे जर केलं तर मला लोक काय म्हणतील, माझे फॅमिली मेंबर्स काय म्हणतील, घरचे काय म्हणतील. आज करू, उद्या करू, असं करत करत मी 8 ते 9 महिने घेतले. पण एक दिवशी मग माझ्यावर अशी सिच्युएशन आली की मी असं ठरवलं की नाही, मला आज आता हे करायचंय म्हणजे करायचंय, आणि मी त्या दिवशी स्टार्ट केलं. पण मी ज्या दिवशी स्टार्ट केलं त्याच्यानंतर आज मी हे शब्द गॅरंटीने सांगू शकतो की मी ज्या दिवशी स्टार्ट केलं तेवढं मला ते अवघड वाटलं नाही फ्रेंड्स. इट इज व्हेरी इझी, बट आवर कम्फर्ट झोन स्टॉप्स अस फ्रॉम गेटिंग स्टार्टेड, बिकॉज वी वॉन्ट एव्हरीथिंग इन इझी वे. आपल्याला सगळं इझिली हवं असतं, आणि आपली मेहनत करायची तयारी नसते, आपल्याला पुढे जायची तयारी नसते, आपल्याला नेक्स्ट स्टेप घ्यायची तयारी नसते. हे सगळं आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये फेस करत असतो, पण आपल्याला ते ऍक्सेप्ट करायचं नसतं, कारण आपला कम्फर्ट झोन आपल्याला ते ऍक्सेप्ट करू देत नसतो. मित्रांनो, जर आपल्याला ग्रो करायचं असेल तर आपल्याला आपला कम्फर्ट झोन पण अपग्रेड करावा लागतो, कारण आपल्या करंट कम्फर्ट झोन मधून
आपण वर जाऊ शकत नाही, आपण खाली जाऊ शकतो, कारण तिथे सगळं सॅच्युरेट झालेलं असतं. आणि त्या सॅच्युरेशनमधून जर आपल्याला बाहेर जायचं असेल तर आपल्याला एक स्टेप अपग्रेड करावीच लागते, आणि हे मस्ट आहे. तर मला अजून काही गोष्टी बोलायच्या आहेत, जसं की कम्फर्ट झोन असणं वाईट नाहीये, पण तिथेच थांबून राहणं हे वाईट आहे. इफ यू वॉन्ट टू ग्रो, यू मस्ट हॅव टू अपग्रेड युअर सेल्फ. यू मस्ट हॅव टू अपग्रेड युअर कम्फर्ट झोन, and it is a necessity of life to achieve your goals, असं मला वाटतं. सो फ्रेंड्स, कधी कधी हे एक हार्ड ट्रूथ आपण ऍक्सेप्ट करत नाही. आपल्याला जे ठिकाण सगळ्यात सुरक्षित वाटत असतं, कधी कधी तेच ठिकाण आपल्यासाठी सगळ्यात जास्त असुरक्षित असतं. तीच गोष्ट आपल्यासाठी सगळ्यात जास्त असुरक्षित असते, पण ते आपल्याला कळून येत नसतं, कारण आपण एक कम्फर्ट झोनची चादर आपल्या अंगावर पांघरलेली असते. सो जेव्हा ही चादर आपण रिमूव्ह करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ओ माय गॉड, आपण खरंच किती चुकीचे होतो. जर आपण इथे अजून काही दिवस थांबलो असतो तर आपण पूर्णपणे संपलो असतो. आणि म्हणून जर तुम्हाला कधी असं वाटत असेल ना फ्रेंड्स की आज तुम्ही शांत आहात, तर स्वतःला ही एक गोष्ट नक्की विचारा की तुम्ही खरंच शांत आहात की तुम्ही भीतीपोटी थांबलेले आहात. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल एस्टेट. थँक्यू मित्रांनो.